माजी मंत्री डी.पी. सावंत यांना काँग्रेस पक्षाकडून नांदेड उत्तर विधानसभेतून उमेदवारी द्यावी यासाठी डी.पी. सावंत यांनी आज काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। आज नवीन मोंढा येथील काँग्रेस कार्यालयावर डी.पी. सावंत यांनी शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार, निलेश पावडे, प्रफुल्ल सावंत, मुन्ना अब्बास हुसेन, सुरेश हटकर यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला। मी नांदेड नॉर्थमधून 2 वेळा आमदार राहिलेलो आहे। गेल्या वेळेला थोड्या मताने पडलो होतो आणि मी परत नांदेड नॉर्थमधूनच काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे। आता पक्ष जे निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील। मी पहिल्यापासून सांगत होतो मी काँग्रेस सोडली नाही, आजही काँग्रेसमध्ये आणि कायम काँग्रेसमध्ये राहील। हो ना, ते सगळ्यांनाच माहिती आहे की मी आजारी होतो आणि ऑपरेशन झाले होते आणि मला घरातून बाहेर पडायची मनाई होती आणि म्हणून मी घरीच होतो। मी मे नंतरच बाहेर पडलो। तुमची छबी अशोक चव्हाणचे कट्टर समर्थक आहे म्हणून असं मार्केटमध्ये आहे आणि ते कोण नव्हतं आमच्याकडे आजूबाजूला उभे राहिलेले सगळे अशोकराव चव्हाणांचे कट्टर समर्थक होते, परंतु आता त्यांनी पक्ष बदललेला आहे आणि म्हणून आम्ही काँग्रेसच्या विचारधारात चालणारे आहोत। आता ते ठरेल, मी म्हणून म्हटलं ना, काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, जी पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल त्याच्या मागे आम्ही उभं राहू। महाविकास आघाडीचं जे कोणी उमेदवार असेल त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभं राहू। सर आज